बदलापूरमध्ये मीटर बसवण्यावरून सोसायटीत वाद. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात मीटर बसवण्यावरून सोसायटीत वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बदलापूरमधील एका सोसायटीमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी जुन्या वीज मीटरच्या जागी नवीन मीटर बसवण्यासाठी आले होते. मात्र त्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही अधिकृत आयडी कार्ड किंवा ओळखपत्र नसल्याने सोसायटीतील रहिवाशांनी त्यांना जाब विचारला. तुम्ही कोणत्या आदेशाने येथे काम करत आहात असा प्रश्न विचारला असता संबंधित कर्मचाऱ्यांनी आमच्या साहेबांनी सांगितले आहे असे उत्तर दिले. मात्र नेमके कोणत्या अधिकाऱ्यांच्या आदेशावर हे काम सुरू आहे याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. सोसायटीतील रहिवाशांनी स्पष्ट सांगितले की आमचे सध्याचे वीज मीटर व्यवस्थित चालू आहे, त्यामुळे सध्या आम्हाला मीटर बदलण्याची गरज नाही. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने मीटर बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने आणि योग्य परवानगी न दाखवल्याने फसवणुकीचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व प्रकारासाठी जबाबदार नेमके कोण, महावितरण विभाग की प्रशासन, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. योग्य कागदपत्रे आणि अधिकृत आदेश दाखवल्याशिवाय सोसायटीमध्ये कोणतेही नवीन मीटर बसवू देणार नसल्याची भूमिका नागरिकांनी स्पष्ट केली आहे. मंगळ कारभार हा सगळा न काय विचारता तुम्ही न सोसायटीची परमिशन घेता तुम्ही हे असं गपचुपीत करणं योग्य आहे का? नाही नाही, काय योग्य आहे का हे असं? आपलं नाव काय? माझं लक्ष्मण छत्तर, बहुजन जनता संपादक. मी पत्रकार आहे, साप्ताहिक पेपरचा संपादक आहे मी स्वतः, आणि या सोसायटीचा खजिनदार आहे. मला कुठल्याही प्रकारची इंटिमेशन न देता हे मीटर चेंज करायला सांगितले कोणी? मीटर सांगितले कोणी चेंज करायला? तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे. हो, तशा प्रकारे तुम्ही बघा. ते पत्रकार पुढे कुठे लेटर दिले वगैरे काय नाही का? हा साहेब होता, हा साहेब होता, ये ना इथे हा एक साहेब होता. आता हे दुसरे साहेब आले, यांची पण आपण हे घेऊ प्रतिक्रिया. हा बोला आता. तुम्ही त्याला ओळखताय नाही, तो साहेब होता, त्या दोघांनी सांगितलं आमच्या साहेबांना बोलवतो. मग हा साहेब आला, आता तुम्ही साहेब आले. हा साहेब पहिले या दोघांनी बोलवलं. हे दोघं तिथे मीटर लिहित होते. बरं, ठीक आहे. नंबर टाकले त्यांनी. हो हो, आम्हाला न इंटिमेशन देता कुठल्याही प्रकारची आम्हाला इंटिमेशन दिलेलं नाही. बोलणं झालं. हो, आम्हाला इंटिमेशन दिलेलं नाही. तुम्ही माणसाला ओढणं तसं नाही नाही, साहेब म्हणजे हो ग्राहक आहे म्हणजे आम्हाला न विचारता तुम्ही हे कसं काय करू शकता? आम्हाला इंटिमेशन दिली तुम्ही. तुमचं बोलणं. हा बोला बोला, तुम्ही ऐका. हा बोला. तुम्हाला जे प्रश्न आहे इकडे कॅमेरा समोर तुम्ही सांगा. मी कॅमेरा समोर बोलू शकता. नाही कॅमेरा समोर बोलू शकता तुम्ही. तुम्हीच बोला ती कॅमेरा. मुद्द्याचं उत्तर राहून जाते. तुमच्यासारखे लोक वेगळा विषय करता म्हणून ऐकून घ्या. हो बोला. EMISP चे मीटर जे आहेत हे नवीन मीटर जिनस कंपनीचे आहेत. हे जुन्या मीटरचं रिडिंग आता होत नाही का? कारण की मॅन्युअली मीटर रिडिंग येणार नाही. हे मीटर काढून इथे EMISP चे मीटर याच्यासाठी लावायचे की सॅटेलाइट थ्रू रिडिंग. त्याला 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत तुम्हाला तशा प्रकारचं प्रत्येकाच्या बिलामध्ये पर युनिट पाठीमागे ते मिळणार आहे. ऐकून घ्या. त्यासाठी ते मीटर आहे. तुम्ही विरोध केला, तुम्ही स्वतः, तर तुम्ही विरोध केला म्हणून MSEB त्याचं नोंद घेईल. तुम्हाला काय म्हणायचं असेल तर तुम्हाला रायटिंग मध्ये द्या. वैयक्तिक पर्सनली कोणासोबत बोलून मॅन हँडलिंग करून किंवा जवळजवळ खेचाखेची करून तसं तुम्ही करू नका. इथे माझा मीटर काढलाय आणि हा मीटर हा स्वतः माझा मीटर आहे. हा माझा रूम नंबर 102 चा मीटर या लोकांनी मला न विचारता काढलेला आहे. म्हणून मी ऑब्जेक्शन घेतलं. मी पत्रकार म्हणून इथे आलेलो आहे. माझा स्वतःचा फ्लॅट आहे इथे. ऐका. तुम्ही हे मला इंटिमेशन न देता हे मीटर, हा मीटर तुम्ही माझा बदलायची माझी परमिशन घेतली का? हे मीटर परमिशन घ्यायची गरज नाही. काय गरज नाही परमिशन? डिपार्टमेंटचे आम्हाला काय माहिती? डिपार्टमेंटचे का तुमचे प्रायव्हेट मीटर आहे ते? नाही, ते बनवलेले मीटर असणार. आम्ही काय बनवणार? मला स्वतः बनवून दिले. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय या मीटरचं. ऐका हो, तुम्ही यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. हे चुकीचे मीटर अख्ख्या बदलापूर मध्ये लावत आहे हे लोक. तुम्ही